मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धसांकडून माझ्यावर थेट आरोप. फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी. सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोर्टात आज पहिली सुनावणी. तर व्हीसीद्वारे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामिनावर आज कोर्टात सुनावणी. तर मारहाण प्रकरणामध्ये जामिनासाठी खोक्या भोसलेचा अर्ज. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनासंदर्भात कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आगार प्रमुख, वरिष्ठ आगार निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलंबित. नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे परिवहन मंत्र्यांचे आता आदेश. सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे. तेल उत्पादक कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे हे उत्खनन करणार. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना चालू करता येतील. अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात. रामदास कदमांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची. अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवा. आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद झाल्याच्या आरोपानंतर आता छगन भुजबळांचं सरकारला आवाहन. शिंदेंच्या योजनांना कात्री नाही तर योजनाच संपवल्या. वडेट्टीवार आणि राऊतांचा अजितदादा गटासह भाजपवर निशाणा. तर अद्याप पुरवण्या मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं यावर उत्तर.